पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। त्यानंतर मुंबईतील काही एसटी आगाराचा देखील पुढारी न्यूजनं रिअलिटी चेक केला आणि याच वेळी मुंबईच्या परळ एसटी आगारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूयात। पुणे स्वारगेट येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी विविध पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे। अशातच एसटी आगारामधल्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मी सध्या मुंबईतील परळ या आगारामध्ये आहे आणि या आगारात सुद्धा आपण जर पाहिलं तर 16च्या जवळपास जे आहेत ते सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत आणि ते कार्यरत असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर प्रवेशद्वार असेल, त्याचबरोबर एंट्री एक्झिट पॉइंट असतील जिथे बस उभ्या राहतात, इतर सगळ्याच ठिकाणी प्रवासी बसतात, त्या सगळ्याच ठिकाणी हे एसटी आगारामध्ये जे कॅमेरे लावले त्यांच्याकडून करडी नजर जी आहे ती ठेवण्यात येते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या आगारातले सीसीटीव्ही हे सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढारीकडून जे आपण पडताळणी करतो या पडताळणीमध्ये या एसटी आगारातील कॅमेरे हे सुरू असलेले पाहायला मिळतात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या एसटी आगारात सुद्धा राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी प्रवासी हे या एसटी आगारामध्ये येत असतात आणि याच एसटी आगारामध्ये मोठी वर्दळ ही प्रवाशांची असते। सगळ्यात मोठं आगारांपैकी एक आगार आहे। या ठिकाणी या एसटी आगारात जर आपण पाहिलं तर जी एसटी महामंडळाची बस आहे किंवा या वातानुकूलित एसटी असतील, हिरकणी असेल, शिवशाही असेल किंवा इतर सर्व बस ज्या आहेत त्या सुद्धा या आगारामध्ये येत असतात। आणि या आगारामध्ये लक्ष ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे मी दाखवलं की सीसीटीव्ही आतमध्ये त्याची स्क्रीनिंग दिसत होती, तर या संपूर्ण आगारामध्ये बुलेट सीसीटीव्ही असतील किंवा इतर छोटे मोठे सीसीटीव्ही हे लावण्यात आलेले या मार्फत ही नजर जी आहे ती या एसटी आगारामध्ये ठेवण्यात येते। एकंदरीत जर पाहिलं आपण तर हे संपूर्ण एसटी आगार आहे आणि मोठ्या संख्येत प्रवासी जे आहेत ते प्रवास करण्यासाठी या एसटी आगारामध्ये येत असतात। महिलांची संख्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात आहेत। मुंबईचा हा महत्त्वाचा आगार आहे आणि या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था असलेली आपल्या पुढारीच्या या रिअलिटी चेकमध्ये पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी समी, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।